नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मी अक्षय तुमचं क्लिक मराठीमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत असते, तर त्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला तुमच्या लग्नाची नोंद करायची असते। तर त्या लग्नाची नोंद करण्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे किंवा कोणकोणते नियम अटी आहेत किंवा काय काय कागदपत्रे लागणार आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि मित्रांनो, नोंद ऑनलाईन होते किंवा ऑफलाईन होते या देखील प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमधून मिळणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर का नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो। चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, विवाह नोंद करण्याच्या अगोदर तुम्हाला नियम आणि अटी माहिती असणं गरजेचं आहे। आता विवाह नोंद करायच्या अगोदर नियम व अटी काय काय आहेत, तर त्याला नियम एकच आहे की तुमचं या अगोदर पहिला विवाह झालेला नाही पाहिजे। जर पहिला विवाह झालेला असेल तर त्याचा घटस्फोट झालेल्याचं सर्टिफिकेट देखील त्याला जोडायला लागतं। आता हा विषय तर क्लिअर झाला। त्यानंतर आता तुम्ही म्हणाल विवाह नोंद कशी होते, म्हणजेच ऑनलाईन होते की ऑफलाईन होते, तर ऑनलाईन देखील होते आणि ऑफलाईन देखील होते। तर तुम्हाला ऑफलाईन कशी करायची ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे आणि ऑनलाईन कशी करायची ते देखील सांगणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रामपंचायत रिलेटेड असे एक सिक्रेट कळणार आहे जे की तुम्हाला माहिती नसणार आहे। आणि ग्रामपंचायतला कशा पद्धतीने जर का तुमची नोंदच करून घेत नसतील तर ती नोंद कशा पद्धतीने करून घ्यायचे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता ग्रामपंचायतमध्ये विवाह नोंद करायसाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात, तर सगळ्यात अगोदर मित्रांनो तुमचं जे TC आहे तर सगळ्यात अगोदर मित्रांनो तुमचं TC लागणार आहे, म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला। तो कशासाठी, तर जन्माचा पुरावा म्हणून। त्यानंतर तुमचं लग्न झाल्यानंतर नवरा बायकोचं ॲफिडेव्हिट केलेलं पहिलेच लग्न असल्याबाबतचं ॲफिडेव्हिट करायचं आहे। तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ॲफिडेव्हिट केलं तरी चालू शकतं। तर ॲफिडेव्हिट केल्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड लागणार आहे व तुमच्या पत्नीचे आधार कार्ड लागणार आहे। पत्नीचं आधार कार्ड झालं, तुमचं आधार कार्ड झालं, त्यानंतर 3 साक्षीदारांचे आधार कार्ड झेरॉक्स लागणार आहेत। त्या आधार कार्डवरती त्यांच्या साक्षीदारांच्या सह्या देखील लागणार आहेत। त्यानंतर ही सगळी कागदपत्रे घ्यायची। त्यानंतर तुमच्याजवळ आयडेंटिटी साईज तुमचे फोटो असणं गरजेचं आहे, तर ते आयडेंटिटी साईज फोटो लावायचे आहेत। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नमुना डब फॉर्म जो असतो, तर तो फॉर्म तुम्ही नेट कॅफेतनं घ्यायचा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, तिथून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता। तर तुम्ही तिथून फॉर्म डाउनलोड करायचा आहे आणि प्रिंट मारून घ्यायची आहे आणि तो फॉर्म भरून तुम्हाला द्यायचा आहे। त्यानंतर 3 साक्षीदारांचे फोटो आयडेंटिटी साईज फोटो घ्यायचे। त्यानंतर तुमचा 4x6चा जो फोटो असतो लग्नातला, तर तो लग्नातला 4x6चा फोटो या अर्जासोबत जोडायचा आहे। तर आता ही सगळी कागदपत्रे घ्यायची आणि तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये नेऊन एक विहित अर्ज नमुन्यात ही कागदपत्रे द्यायची आहेत। आता विहित नमुन्यात अर्ज कसा द्यायचा, की बाबा माननीय सरपंच ग्रामसेवक यांच्या नावे पत्र करायचं की बाबा अशा पद्धतीने आम्ही विवाह केला असून विवाहाचे स्थळ हे आहे, अशा पद्धतीने आम्ही विवाह केलेला असून आम्हाला आमची विवाह नोंद व्हावी व प्रमाणपत्र मिळावे। हा झाला पहिला पर्याय, हा ऑफलाईन पर्याय होता। आता जो फॉर्म ड आहे त्यात संपूर्ण माहिती भरायची आहे। माहिती भरताना जे मुलीचं पहिलं नाव होतं ते पहिलं नाव भरायचं आहे, ना की लग्न झाल्यानंतरचं जे मुलीचं लग्नाच्या अगोदर जे नाव होतं, म्हणजे मुलीचं वडिलांचं नाव, ते वडिलांचं टोटल नाव तिथे भरायचं आहे। आता ही सगळी माहिती तुम्ही भरली। आता ही सगळी माहिती भरल्यानंतर आता ही सगळी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांच्या जवळ तुम्ही जमा करायचं आहे। ग्रामसेवकांच्या जवळ दिल्यानंतर तुम्हाला ग्रामसेवक 7 दिवसाच्या आतमध्ये सर्टिफिकेट देतील। आता विवाह नोंद झाल्यानंतर सर्टिफिकेट तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने कसं मिळवायचं हे तुम्हाला सांगितलं। आता ऑनलाईन पद्धतीने कसं मिळवायचं हे देखील तुम्हाला सांगतो। हे तो लेटेस्ट न्यूज आहे। सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलचं प्ले स्टोअर उघडायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये महाई-ग्राम हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे। तुम्हाला डिस्प्लेवरती दिसत असेल महाई-ग्राम हे ॲप्लिकेशन जे आहे, तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे। तर डाउनलोड इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे। आता अशा पद्धतीचा इंटरफेस आल्यानंतर थोडंसं लॉग इन होईल आणि तुम्हाला हे ॲप्लिकेशन मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळं ते डायरेक्ट लॉग इन दाखवते। तुम्हाला रजिस्टर करायचं आहे आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तिथे येणार आहे लॉग इन युजरनेम म्हणून मोबाईल नंबर आल्यानंतर तुम्हाला त्यानंतर तिथे खालच्या साईडला पासवर्डचा ऑप्शन येणार आहे। तर तो तुम्ही स्वतःहून पासवर्ड जो काही आहे तो जनरेट करून टाकू शकता। तर तुमच्या मोबाईल नंबरवरून तुमचं रजिस्ट्रेशन तर झालं। त्यानंतर अशा पद्धतीचा तुम्हाला इंटरफेस येईल। तर अशा पद्धतीचा इंटरफेस आल्यानंतर इथे बघा दाखले, कर भरणा, व्यवहार इतिहास, ग्रामपंचायत पदाधिकारी, आपले सरकार सुविधा, सूचना पेटी आणि शेवटला बघा विवाह नोंदणी अर्ज। तर विवाह नोंदणी अर्ज जो दिसत आहे तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे।
विवाह नोंदणी अर्जावरती क्लिक केलं तर तिथं तुमचा जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर 2 नंबरला ऑप्शन बघा तालुका टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं गाव. इतकी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला विवाहाचा दिनांक टाकायचा आहे. विवाहाचा दिनांक तुमचा विवाह ज्या तारखेला झालेला आहे तो दिनांक, त्यानंतर विवाहाचं ठिकाण, एवढी माहिती तिथं टाकल्यानंतर त्यानंतर वराची माहिती टाकायची आहे. वराची माहिती तिथं संपूर्ण वराचे नाव, आधार कार्डचा नंबर, फादर्स नेम, वराच्या पालकाचे नाव, पत्ता, त्यानंतर जन्माचा दिनांक, वय, त्यानंतर वराचा धर्म कोणता ते टाकायचं आहे. त्यानंतर पूर्ण पत्ता टाकायचा आहे. हे झालं की विवाह वेळेची स्थिती, अविवाहित होता किंवा विदूर होता की घटस्फोटित होता. बऱ्यापैकी अविवाहितच असतात, परंतु जर का विदूर किंवा घटस्फोटित असेल तर तिथं घटस्फोटित क्लिक करायचं आहे. त्यानंतर खालती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. वराचे आधार कार्ड तिथं अपलोड करायचं आहे. फोटो जरी डायरेक्टली काढला तुम्ही, इथे बघा वराचे आधार कार्डवरती क्लिक केल्यानंतर फोटो काढा म्हणून ऑप्शन येतोय किंवा फोटो निवडा म्हणून ऑप्शन येतोय. तुम्ही जर का ऑलरेडी फोटो काढलेला असेल गॅलरीतनं तर तिथे निवडायचं आहे. त्यानंतर वराचे रेशन कार्डची प्रत ती पण अशाच पद्धतीने अपलोड करायची आहे. वराच्या जन्मतारखेचा पुरावा, आता जन्मतारखेचा पुरावा काय देणार तर मित्रांनो, जन्मतारखेचा पुरावा जो आहे तो जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जो आहे तर तो दाखला तुम्ही इथे देऊ शकता. त्यानंतर इथे बघा लग्नाची पत्रिका, लग्नपत्रिका तुम्ही इथे अपलोड करायची आहे. त्यानंतर बघा आता वधूची माहिती. वधूची माहिती इथे वधूचं पहिलं नाव लिहायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस तिचं लग्न व्हायच्या अगोदरचं जे नाव होतं, जे त्याच्या वडिलांचं नाव जे लागत होतं तर ते पहिलं नाव, लग्नाच्या अगोदरचं नाव, त्यानंतर आधार कार्डचा नंबर वधूचा, त्यानंतर तिच्या वडिलांचं नाव, म्हणजेच तिच्या खालच्या साईडला इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे वरती बघा वडिलांचे, फादर्स नेम, तिथे वडिलांचे नाव किंवा वडील नसले तर वधूच्या पालकांचे नाव जरी तिथे लिहिले तरी चालू शकते किंवा दोन्ही ठिकाणी वडिलांचंच नाव लिहायचं आहे. त्यानंतर खालती ॲड्रेस, वधूचा जो ॲड्रेस होता तो ॲड्रेस लिहायचा आहे. त्यानंतर जन्माचा दिनांक लिहायचा आहे. वधूचं वय लिहायचं आहे. लग्नाच्या वेळेस जे वय होतं ते वय लिहायचं आहे. त्यानंतर धर्म जो कोणता असेल तर तो धर्म तिथे टाकायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस पूर्ण टाकायचा आहे. आणि खालती विवाह वेळेची स्थिती जी आहे तिथे मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने अविवाहित जर असेल तर अविवाहित टाकायचं आहे, विधवा जर असेल तर विधवा टाकायचं आहे आणि घटस्फोटित जर असेल तर घटस्फोटित टाकायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, वधूचे आधार कार्ड प्रत, वधूचे रेशनिंग कार्ड प्रत, वधूचे जन्मतारखेचा पुरावा आणि रेशनिंग कार्ड प्रत, मगाशी जशी ज्या पद्धतीने वराची केली त्या पद्धतीनेच वधूचं देखील इथे माहिती अपलोड करायची आहे. त्यानंतर बघा इथं पुरोहिताची माहिती, म्हणजेच तुमचे लग्न लावताना जो ब्राह्मण होता तर त्या ब्राह्मणाची देखील माहिती इथे भरायची आहे. तर ब्राह्मणाची माहिती काय काय भरायची आहे, पुरोहिताचे नाव, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, पत्ता, धर्म आणि वय इत्यादी माहिती जी आहे ती संपूर्ण माहिती तिथे भरून द्यायची आहे. त्यानंतर बघा इथे साक्षीदारांची माहिती, साक्षीदारांचे नाव, साक्षीदाराचा मोबाईल नंबर, साक्षीदाराचा आधार नंबर आणि साक्षीदाराचा पत्ता, अशा साक्षीदारांची नावे लिहायची आहेत. असे 3 साक्षीदार लागणार आहेत. 3 साक्षीदारांची तुम्ही आधार कार्डची नावे व पत्ता लिहायचा आहे. आता तिसऱ्या साक्षीदाराचा पत्ता देखील लिहिल्यानंतर तुम्ही वधू वराचे व साक्षीदाराचे छायाचित्र, म्हणजे वराचा फोटो काढायचा आहे तिथं अपलोड करायचा आहे किंवा वधूचा फोटो काढायचा आहे तिथं अपलोड करायचा आहे. वराचा झाला की वधूचा काढायचा. त्यानंतर साक्षीदारांचे देखील फोटो काढून अपलोड करायचे आहेत. त्यानंतर बघा मित्रांनो, साक्षीदारांचे आधार कार्डची प्रत जी असते तर ती आधार कार्डची प्रत जी आहे ती त्याचा फोटो काढायचा आहे आणि इथे खालच्या साईडला अपलोड करायचा आहे. पहिल्या साक्षीदाराचा आधार फोटो तिथं लिहिलेला आहे तिथं फोटो अपलोड करायचा आहे. दुसऱ्या साक्षीदाराचा आधार कार्डचा फोटो देखील अपलोड करायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या साक्षीदाराचा आधार कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर साठवणे जिथे आहे तिथे साठवणे केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सक्सेस होणार आहे. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग. ज्यावेळेला तुम्ही ॲप्लिकेशन हे द्याल त्यावेळेला ग्रामपंचायत ऑपरेटर जो असतो त्याच्यापर्यंत तुमची हे ॲप्लिकेशन जाणार आहे आणि हे ॲप्लिकेशन तुमच्या ग्रामपंचायत ऑपरेटरकडे गेल्यानंतर तुम्हाला त्याचा कॉल येईल व नोंदणी ज्या वेळेस होईल तुमची, तर ही नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तिथे बोलवून घेण्यात येईल की अशा पद्धतीने तुमची नोंद करायची आहे आणि नोंद करताना तुम्हाला ते ॲफिडेविट करून आणावे लावतील. ॲफिडेविट केल्यानंतर तुम्ही ते ॲफिडेविट जे आहे ते ग्रामपंचायतमध्ये सादर करायचं आहे. ग्रामपंचायतला दिल्यानंतर तुमची नोंद करून घेतील. आणि तुम्हाला एक महत्त्वाचा असा सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही ऑनलाईन करण्याच्या ऐवजी जर का ऑफलाईन नोंद केली तर फास्टमध्ये प्रोसेस होऊन जाईल. कारण ऑनलाईनला बरेचसे अडथळे येतात की ग्रामपंचायतचा ऑपरेटर एकतर जाग्यावर नसतो किंवा ग्रामसेवक जाग्यावर नसतो. तुम्ही ऑफलाईन अर्ज केल्यानंतर त्याची पोच मात्र नक्की घ्यायची आहे.
बात तो सही है दौड़ना तो पड़ता है. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्या पुढचा जो भाग आहे ग्रामपंचायतीचे जे 1 ते 33 नमुने आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन कंटेंट किंवा नवनवीन माहिती तुम्हाला आपण या चॅनलवरती देत असतो. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.